बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेतील सिलिंगचा कॉन्क्रीट कोसळून प्रभात फेरी आटपून शाळेच्या व्हरांड्यात थांबलेल्या 13 मुलासह 2 शिक्षक असे 15 जण जखमी झाले। यात 8 विद्यार्थ्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली। उपचारासाठी त्यांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। या प्रकारामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। जखमी मुले आणि शिक्षकांना अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जखमी 8 मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। 6 महिन्यापूर्वी इमारतीची दुरुस्ती झाल्यानंतर अशी घटना घडल्याने पालकांनी चौकशीची मागणी केली आहे। मंगळवारी सकाळी शाळा सुरू असताना स्लॅब कोसळल्याने मुले भयभीत झाली। जखमीमध्ये इयत्ता 1ली, 2री, 3री, 5वी, 7वी आणि 8वीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे। स्लॅबचा काही भाग विद्यार्थ्यांच्या अंगावर पडल्याने अनेकांना दुखापत झाली। घटनेनंतर शाळेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला। शिक्षक आणि ग्रामस्थांनी तातडीने जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढून उपचारासाठी व्यवस्था केली। घटनेची माहिती मिळताच दुधनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सन्मुख विभूते, डॉक्टर मंजुनाथ पाटील, वाहन चालक विलास पोद्दार, सिद्धाराम नदरगी, महबूब मुजावर, सुनीता सूर्यवंशी, जय नाटकर, सुरेश भोईनवाड आदी कर्मचारी तातडीने घटनास्थळी उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात मदत केली। दरम्यान पंचायत समितीचे उपसभापती सागर कल्याण शेट्टी, गटविकास अधिकारी शंकर कवितके, दुधनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रथमेश मेहत्री, नगरसेवक बसवराज हावदे आदींनी घटनास्थळी भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांना व शिक्षकांची विचारपूस केली। राजकुमार लकाब शेट्टी, रमेश रोडगे, चंद्रकांत देगाव, मदन दर्शनाळ, बसवराज पाटील, भोगेश्वर फुलारी आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली। शाळेच्या इमारतीची सुमारे 6 महिन्यापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे। जखमी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अथर्व मड्डी, श्रीमंत मनोरे, प्रज्वल न्हावी, लक्ष्मीपुत्र खानापुरे, चरण बसप्पा खानापुरे, प्रशांत चांबार, दर्शन चव्हाण, प्रशांत बोदले, अनुष्का मड्डी, सिद्धार्थ पुजारी, विशाल अचगोंडा, मानसी खानापुरे आणि सिद्धार्थ कलशेट्टी यांचा समावेश आहे। शिक्षकांमध्ये भीमन्ना गवळी आणि रमेश शिवमूर्ती हे दोघेही जखमी आहेत। यापैकी दर्शन चव्हाण, प्रज्वल न्हावी, प्रज्वल बोदले, प्रशांत चांबार, प्रशांत मनोरे, अथर्व मड्डी आणि सिद्धार्थ पुजारी यांना गंभीर दुखापत झाली आहे।